हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे आपल्या घरात भरपूर पैसा आणि पैसे बरोबर सुख समाधान हे आपल्याला पाहिजे असलं तर आपण एक 4-5 गोष्टी सोडायला पाहिजेत. हो, त्या गोष्टी तुम्ही सोडल्यात का नाही, तुमचे घरात पैसा भरपूर येईल आणि ते पैसेबरोबर समाधान पण येईल. हे बघा, पैसा असला तरी समाधान पण खूप महत्त्वाचं आहे. नुसतं नाही तर आपल्याकडे पैसा आहे, समाधान नसलं ते काहीही उपयोग नाही. मग आपण ह्याच्यासाठी काय काय सोडायला पाहिजे हे मी आज सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यावर लगेच नको त्या गोष्टी सोडून टाका. म्हणजे तुमचे घरात भरपूर सुख समाधान पैसा ऐश्वर्य संपत्ती सर्व काही मिळेल. ते चालू करूया. पहिली गोष्ट म्हणजे सतत भांडणं होत असली तर ती सोडून द्यायला पाहिजे, सोडवायला पाहिजे. म्हणजे कशामुळे ती भांडणं होतात बघा. जनरली भांडणं कशासाठी होतात? कोणी पुरुष असो किंवा स्त्री असो, हल्ली स्त्रिया पण काही कमी नाही आहेत. इलिगल काही रिलेशनशिप असलं, कोणाशी काही असलं तर भांडणाचं मूळ कारण होते. कित्येक वेळेला काही व्यसनं असली, नवरासारखं दारू प्यायचा, पैसे बाहेर उधळायचा, घरात आणायचा नाही तरी भांडणं होतात. म्हणजे आपण शोधून काढायला पाहिजे भांडणं कशामुळे होतात. कित्येक वेळा इवन मुलं सुद्धा अभ्यास करत नसली तरी भांडणं होतात. मग मुलांनाही समजायला पाहिजे आपल्यामुळे ही भांडणं होतात, मग आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे हे घरातली भांडणं फाईट्स कमी करण्याची जबाबदारी घरातले प्रत्येक व्यक्तीची आहे. प्रत्येक व्यक्तीची, नवऱ्याची, बायकोची, मुलांची, सासू सासरे असले की त्यांची, प्रत्येकाची आहे. त्या घरात राहतात ते घरातले प्रत्येक मेंबरची ही जबाबदारी आहे. सतत भांडणं होत असली तर ती भांडणं कशामुळे होतात? सारखं खोटं बोलणं, एखादा व्यक्ती सारखं खोटं बोलत असला तर त्याच्यामुळे सुद्धा भांडणं होतात. मग त्या व्यक्तीनं प्रयत्नपूर्वक तर खोटं बोलणं बंद करायला पाहिजे. असं पहिला पॉइंट काय आहे म्हणजे घरातली सगळी भांडणं थांबवायला पाहिजे. कारण शोधा त्याचं, कुठल्या कारणामुळे होतात. आणि हे शक्य आहे, शक्य नाही असं नाहीये. कोणालाही हौस आलेली नसते भांडायला, का ती भांडणं होतात. म्हणून ही आपण बंद करू शकतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी, एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट काय? घरातलं एन्व्हायरमेंट आहे, बाहेरचं एन्व्हायरमेंट फार काही आपल्या हातात नाही. पण घरातला एन्व्हायरमेंट आपल्याकडे आहे. आपण कसं वागायचं, किती वाजता उठायचं, कसं करायचं, काय, हे घरातलं एन्व्हायरमेंट हे आपण कायम पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट नको. नेगेटिव्ह एन्व्हायरमेंटनं काय होते? नेगेटिव्हिटी आपल्याला येते. आपल्याला माहीत आहे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन. त्यामुळे आपल्याकडे पॉझिटिव्हनेस असलं की सगळी सकारात्मकता आपल्याकडे यायला लागते. त्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट, एस्पेशली घरातलं, का म्हणजे बाहेरच्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, पण घरातलं आपल्या हातात आहे. तर एन्व्हायरमेंट आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हे व्यवस्थित ठेवताना क्लीनलीनेस पण आलं. आपल्याला माहीत आहे स्वच्छता किती महत्त्व आहे. सपोज आता आपण मार्केटात बाहेर जाऊन येतो, आल्यावर घरी येऊन स्वच्छ आंघोळ करून धुतलेले कपडे घातल्यावर कसं वाटते हो? किती बरं वाटते. पूर्वी आपल्याकडे, अजूनही मला आठवते माझे लहानपणी वगैरे,
घरात येताना बाहेर हांड्यात पाणी असायचं. हात पाय धुवून मग घरात एंटर करायचं असायचं. हे कशासाठी? म्हणजे बाहेर निगेटिव्हिटी आहे. निगेटिव्हिटी म्हणजे धूळ हे आलं, त्यातनं आजारपण आली, सगळं काही आलं. ही निगेटिव्हिटी घरात येऊ नये म्हणून घरात एंटर करणारा प्रत्येक व्यक्ती पूर्वी हातपाय धुवून घरात यायचा. त्यामुळे घरात कायम पॉझिटिव्हिटी ठेवायला पाहिजे. आता हे पॉझिटिव्हिटी ठेवायला आपण काय करायचं? हे आपल्याप्रमाणे आपण विचार करायचा. संध्याकाळी आपण देवापुढे दिवा लावतो, तुळशीपुढे दिवा लावतो. हे सगळं कशासाठी हो? हे सगळं पॉझिटिव्हिटीसाठी. म्हणजे तुम्हाला कसं घरात पॉझिटिव्हिटी राहते, एन्व्हायरमेंट छान मस्त राहते, तर आपण फॉलो करायचं. आणि सारख्या तक्रारी करणं योग्य आहे का? नाही. अहो, कशाची तक्रार? ती तक्रार निवारण करण्यासारखं आहे का बघा ना. सपोज एखाद मुलगा आपल्याला गाडी हवी म्हणून मागे लागतो. ही गरज आहे का? तुझं वय आहे का? आई वडिलांची तेवढी घेऊन देण्याची ताकद आहे का? हे सगळं विचार करायला पाहिजे. कुठेही कारणाशिवाय आपण कंप्लेंट्स करत बसायचं नाही. नाही ते तुमच्याकडे काही नसते, काही विचारलं तर देतच नाही तुम्ही. अमुक माझे ह्याच्याकडे तर आहे, त्याच्याकडे हे असते. अहो, कंपेअर करणं सोडा. लोकांशी आपलं कंपेअर करणं आपण सोडायला पाहिजे आणि एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. कंप्लेंट्स करणं कमी करायला पाहिजे किंवा सोडायला पाहिजे. पुढचं महत्वाचं आपण सोडायला पाहिजे तर आळशीपणा. आळशीपणानं काय होते? लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी होते. म्हणजे आपण करण्याचं काम कमी होते. आपण आळशागत लोळत असतो, इकडचं तिकडे फिरत असतो. त्यामुळे पहिलं हे आळशीपणा आपण सोडायला पाहिजे. ऍक्टिव्ह राहायला प्रयत्न करूया ना. आणि होत नाही असं नाहीये. 2-4 दिवस तुम्हाला जरा जड जाईल, पण नंतर एकदम सोपं जाते. त्यामुळे आळस सोडायला पाहिजे आणि आपण ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. पुढचं फिजिकल क्लटर. घरात सुद्धा नको असलेल्या वस्तू आहेत. तुम्हाला नको असल्या, त्या दुसऱ्याला उपयोगी येत असल्या तर त्याला द्या, नाही ते फेकून द्या. काहीही करा. घरात ज्या वस्तूला आपण हात लावत नाही, ती आपल्याला नको आहे, तर क्लटर सगळं फेकून द्यायचं. इन द सेम वे मनातलं क्लटर सुद्धा. त्यानं मला पूर्वी असं केलं, तो मला हे बोलला, तर बोलला, सोडून द्या ना. घर स्वच्छ ठेवा, तसंच मन पण स्वच्छ ठेवा. लक्ष्मी कुठे येते, कुठे राहते माहिती आहे ना आपल्याला. स्वच्छता प्रेमी आहे ती. जिथे स्वच्छ आहे तिथेच राहते. म्हणून आता हे बघा, श्रावण महिना आला, आपले सणवार सारखे असतात. आपण काय करतो? सगळ्याची स्वच्छता करतो. नवरात्र आलं म्हणताना सगळे कपडे लते भांडी तर हे सगळं एकूण एक धुवून टाकून सगळं स्वच्छ करतो. कशासाठी हे? म्हणजे लक्ष्मी कुठे येते? स्वच्छता असेल तिथे. आणि हे सणवार सगळे का नाही आपल्याला खूप आनंद घेऊन येतात. आज आता आठवण आली मला, आजी ओणम आहे. हा ओणम सण केरळमध्ये प्रत्येक घरात सेलिब्रेट केला जातो. प्रत्येक, ते जाती धर्म काही नाहीये का. म्हणजे ओणम त्यांना वाटते त्यांचे पूर्वी त्यांच्याकडे मोठा एक सम्राट होता, बलिराजा म्हणून. तो त्या दिवशी आपल्या घरांना व्हिजिट देतो अशी त्यांची कल्पना आहे. त्यामुळे घर तरी एकदम स्वच्छ करतात आणि अंगण भरून का नाही फुलांच्या रांगोळ्या काढतात.
घरात खायला तरी एवढे प्रकारचे पक्वान्न बनवतात आणि सगळं व्हेजिटेरियन ना, सगळं व्हेज आणि सगळे लोक हे सगळं प्रत्येक जात धर्म सगळे साजरा करतात. हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, प्रत्येक जण. आणि प्रत्येक जण नवीन कपडे घालतो. मी एकदा ओणमचे वेळी केरळमध्ये होते, त्यामुळे ते अंगात वाइब्स येतात ना, त्याची मला जाणीव आहे. एवढं प्रसन्न वातावरण, एवढं छान वाटते. त्यामुळे हे सण आपले, एस्पेशली भारतात आपण हे सण बिन सण आपण साजरे करतो. हे कशासाठी? हे आपले मनाला एक प्रकारचं पॉझिटिव्हनेस येते. आपण स्वच्छता करतो, सगळं एवढेसाठी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या, चांगल्या फॉलो करायचं, नको असलेल्या सोडून द्यायचं. केलं तर आपले प्रत्येकाचे घरात लक्ष्मी नांदायला येणार आहे. सुख समाधान सर्व आपल्याला मिळणार आहे. करून तरी बघा. हॅव ए गुड डे.